श्री स्वामी राजमाऊली, 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 श्री स्वामी राजमाऊली। आपण आपल्या दैवताचं दर्शन घेण्यासाठी त्या दैवताच्या समोर जाऊन उभे राहतो. मग ते स्वामी असतील, कधी आपले गणपती बाप्पा असतील, कधी प्रभू रामचंद्र असतील. मग स्वामी भक्त, गणपती भक्त, राम भक्त म्हणून आपण तिथे जातो. आपल्या दैवताच्या समोर उभं राहतो, त्याच्याकडे आपण प्रार्थना करतो आणि आपण स्वतःला त्या दैवताचं भक्त म्हणतो. आपण केलेली प्रार्थना त्याच्यापर्यंत पोचावी ही आपली निश्चितच अपेक्षा असते. पण आपण स्वतः त्याच्यापर्यंत पोचलोय का? त्या दैवताशी योग्यरित्या आपण संधान साधलेलं आहे का, याचा आपण काळे मात्र विचार करत नाही. मग आपल्याला महत्वाचा वाटतो तो स्पर्श, समाधीचा स्पर्श, पादुकांचा स्पर्श. अगदी त्या गर्भगृहात आपण प्रवेश करण्याची आपल्याला ओढ लागते. हे सर्व योग्य आहे का? अशी जर आपली अवस्था असेल तर आपण स्वतःला भक्त म्हणून घ्यावं का? मग आपण नेमके कुठे कमी पडतो याचा विचार तरी आपण करतो का? याच विषयावरती भाष्य करण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्तगणो, श्री स्वामी राजमाऊली या युट्यूब चॅनल वरती मी मिलिंद पिळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करतोय. भक्तगण, खरं तर आजच्या दिवसाला आपल्याला काहीतरी वेगळाच एक व्हिडिओ येणार होता. पण काल संध्याकाळी मी एक कॉमेंट वाचली आपल्या चॅनल वरती. मी ते तुम्हाला वाचून दाखवतो. ते असं म्हणतायत, मला हे विचारायचं आहे की चोळप्पा महाराज तेथे समाधीचे दर्शन पैसे दिल्याशिवाय दर्शन होत नाही, हे जरा अवघड वाटतं. त्यावरती मी त्यांना उत्तर सुद्धा दिलेलं आहे. मी म्हटलंय, हे काहीतरी नवीनच ऐकायला मिळतंय तुमच्याकडून. दर्शन म्हणजे नेमकं काय म्हणताय तुम्ही? गर्भगृहात प्रवेश देण्याबद्दल म्हणत असाल तर मला वाटतं तसे दर्शन ते फक्त अभिषेक करणाऱ्यांना देतात. पण मला विचारलं तर एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, जे मी इथे सुद्धा दिलेलं आहे. तसे दर्शन कोणालाच दिले नाही पाहिजे. त्यांनी चुकीचा संदेश जातो. अभिषेक करण्यासाठी तर तुम्हाला पैसे, तुम्हाला दक्षिणा द्यावी लागतेच. मग अभिषेक करणाऱ्यांना तुम्ही जर गर्भगृहामध्ये घेऊन जाता तेव्हा चुकीचा असा संदेश जातो की पैसे दिलेल्यांना तुम्ही गर्भगृहात घेऊन जाता आणि त्यांना समाधीचा स्पर्श देत आहे, पादुकांचा स्पर्श देत आहे. हा संदेश चुकीचाच आहे. आणि तसं मी त्यांना तिथे सांगितलेलं आहे. आणि हेच सुद्धा मी त्यांना सांगितलेलं आहे, अभिषेक करा किंवा नाही, गर्भगृहात प्रवेश कशाला मागता? करा भक्तगण. आपण त्या देवस्थानात जातो तर आपल्याला काहीतरी विशेष पाहिजे असतो. आपल्याला कुठेतरी प्रवेश पाहिजे असतो. आपल्याला कुठेतरी अगदी सरळ त्या समाधीचा, त्या पादुकांचा स्पर्श पाहिजे असतो. आणि त्याच्यात जी आपण धावपळ करतो, धक्काबुक्की करतो, त्याच्यात आपण महाराजांशी संधान साधायचं विसरून जातो. पण हे सगळं करून आपल्याला नेमकं मिळतं काय, याचा कधी विचार केलाय? विचार केला तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. तुम्हाला काही मिळत नाही याच्यापासून. उलट या सगळ्या गोष्टीच्या पाठी तुम्ही लागता आणि महाराजांच्या समोर तुम्ही उभे आहात हेच विसरून जाता. तुमची वागणूक अगदी नको तशी अगदी विचित्र होते. तुम्ही स्पर्धा करता. आपल्या पुढच्या माणसाला पाठी घेऊन आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करता. प्रत्यक्ष महाराज देहधारी अक्कलकोटात तिथे बसलेले असतील, त्याला असं कधी घडलंय का? कोणाची तशी करायची शामत तरी होत असे का? मग आज आपल्याला दिसत नाही तिथपर्यंत ठीक आहे, पण महाराज नाहीत का तिथे? महाराज आज पण तिथेच बसलेत. आज सुद्धा आपल्या समोर आहेत.
तुम्ही महाराजांचं स्मरण करून नमस्कार करता, त्याला महाराज तुमच्यासमोर बसलेले असतात. हे सगळं तुम्ही विसरून जाता, अगदी सोयीस्कररित्या विसरून जाता. आता स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट येथील समाधी मठाबद्दल जर तुम्ही म्हणाल तर काही वर्षांच्या आधी सगळ्यांचे अभिषेक, पूर्ण अभिषेक हे सगळे त्या गर्भगृहामध्ये समाधीच्या पुढ्यात बसूनच होत असत. नंतर नंतर स्वामी भक्तांची गर्दी वाढली, अभिषेक करणाऱ्यांची सुद्धा संख्या वाढली. चोळप्पांचे सगळे जे वंशज आहेत ते तिथे अभिषेक करतात. आता जसं अभिषेक करणाऱ्या इच्छुकांची, स्वामी भक्तांची जशी गर्दी वाढते तसे ते सुद्धा सगळे मठात येतात. प्रत्येकाकडे कोण ना कोण अभिषेक करून घेत असतं. मग अशा वेळेला सगळ्यांना एकत्र त्या गर्भगृहामध्ये समाधीच्या पुढे कसं काय बसवलं जाईल? म्हणून आता तिथे अभिषेक सगळ्यांचे बाहेर होतात. आणि अभिषेक झाला का ते तुम्हाला गर्भगृहात ते काही सेकंदापुरते घेऊन जातात आणि समाधीला स्पर्श करून समाधीच्या वरती डोकं टेकायला तुम्हाला देतात. मला विचारलात तर ते अजिबात योग्य नाहीये. याच्यावरती मला कोणावरती टीका करायची नाहीये, याच्यावरती कोणाची मला निंदा करायची नाहीये. पण हे कॉमेंट आलं मला काल आणि तिथपासून माझं डोकंच काय चाललं नसं झालं. मग समाधी मठातील काही चोळप्पांच्या वंशजांना मी फोन केला आणि विचारलं की आता अशी काय आपण सिस्टीम आपण सुरू केलेली आहे का, की जेणेकरून तुम्ही काय असं एक अमुक एक दक्षिणा दिल्यावरती तुम्हाला गर्भगृहात पुढे प्रवेश दिला जातो. त्यावर मी त्यांना ह्या माझ्या कॉमेंटच्या बद्दल सुद्धा सांगितलं आणि मी त्यांना एवढं सुद्धा सांगितलं की हे जे आता जे काय आपण करतोय त्यांनी स्वामी भक्तांमध्ये एक चुकीचा संदेश जातोय. त्यांना असं वाटतंय की तुम्ही तिच्या आतमध्ये घेऊन जाण्याचे पैसे घेतायत. त्यांना हे समजत नाहीये का तुम्ही तिथे अभिषेकाची दक्षिणा घेतायत. पण जे जे अभिषेक करतायत त्या लोकांना तुम्ही जेव्हा गर्भगृहामध्ये घेऊन जाता आणि त्यांना तुम्ही ते समाधीला स्पर्श देता, समाधीवरती डोकं टेकायला देता, तेव्हा तो चुकीचा संदेश असा जातो की पैसे दिलेल्या भक्तगणांना आतमध्ये प्रवेश दिला जातोय आणि हे अतिशय चुकीचं आहे. माझी समाधी मठातील चोळप्पांच्या वंशजांना सगळ्यांना एक हात जोडून प्रार्थना आहे की आतमध्ये प्रवेश देणं बंद करा. आतमध्ये प्रवेश देऊन तुम्ही पादुकांवरती डोकं ठेवायला जे प्रत्येकाला मुभा देता ते काही दिवसांनी तुम्हाला बंद करावं लागणारच आहे, कारण लोकांची गर्दी वाढते. जसं गर्भगृहामध्ये स्वामींच्या समाधीकडे बसून अभिषेक होत असत ते आता शक्य नाहीये, तसं प्रत्येक अभिषेक करणाऱ्याला आतमध्ये प्रवेश देऊन स्पर्श देणं, स्पर्श करण्याची मुभा देणं हे सुद्धा काही दिवसांनी तुम्हाला शक्य होणार नाहीये. तेव्हा आताच अगदी योग्य तो निर्णय घ्या आणि आतमध्ये प्रवेश कोणाला देण्याची गरजच नाही. भक्तगण, त्या समाधीला किंवा पादुकांना स्पर्श केल्याशिवाय आपल्याला काय दर्शन घेता येत नाही का? स्वामी महाराजांचं दर्शन घेणं म्हणजे प्रत्यक्ष त्या समाधीला स्पर्श करणं, त्या पादुकांना स्पर्श करणं किंवा त्या पादुका आपल्या डोक्यावरती ठेवून घेणं म्हणजे महाराजांचं दर्शन घेणं आहे का? आपण अक्कलकोटामध्ये या सगळ्या गोष्टीसाठी जातो का अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जातो? मग दर्शन म्हणजे नेमकं काय? दर्शन म्हणजे महाराजांना पाहून, महाराजांचं ते स्वरूप पाहून महाराजांशी एकरूप होणं. एवढं एकरूप होणं की आपलं मागणं काहीच राहत नाही, आपलं सहज पोट भरतं. मला ते बोलणं फार सोपं आहे, प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी आचरणात आणण्यामध्ये तसं बघायला गेलं तर तेवढं सोपं नाही हे मी जाणतोय आणि जाणून सुद्धा मी हे बोलतोय. कारण कुठेतरी त्या दिशेला तरी आपण जाऊया. ते आपण साध्य केलं तर केलं, पण त्यासाठी आपली सर्वप्रथम आपल्याला वृत्ती बदलावी लागेल. आता परवाच्या दिवशीचीच गोष्ट, अक्कलकोटची गोष्ट सांगत नाही तुम्हाला. कुठेतरी एका ठिकाणी स्वामी महाराजांच्या मूळ पादुका या आल्या होत्या कोणाच्या तरी घरी. मी स्वतः तर काही गेलेलो नव्हतो, पण तिथे गेलेले लोक मला येऊन सांगत होते एवढी गर्दी की त्या यजमानाने स्वतःच्या डोक्यावरती त्या पादुकांची पेटी घेऊन ते आतमध्ये येत होते आपल्या घरामध्ये. पण प्रत्येकाचा इतका हट्टास होता की लवकरात लवकर आपण त्या पेटीला स्पर्श करावा. आता एक मनुष्य ती पेटी डोक्यावर घेऊन बसलाय आणि त्याच्या अवतीभोवतीचं 40-50 माणसं त्याला पुढे चालूनच देत नाहीयेत. अगदी अट्ठास करून त्या पेटीला हात लावते.
ही किती जोखीम आहे. न जाणं उद्या जर त्या डोक्यावरची पेटीच जर समजा लवडली, पुढे काय होईल. मला ते बोलून तुम्हाला समजू सुद्धा शकत नाही मी. महाराजांच्या पादुका म्हणजे महाराज, प्रत्यक्ष महाराज आहेत ते. तुमची श्रद्धा, तुमची भक्ती याच्यात काहीच खोट नाहीये. त्या पादुका तुमच्या घरी याव्या असं ते तुमचं प्रेम सांगत असतं. तुमचं स्वामी महाराजांची भक्ती, त्याची मागणी करत असतं. सर्व काय ठीक आहे. तुमचं शुद्ध प्रेम आहे स्वामी महाराजांवरती, शुद्ध भक्ती आहे. पण ती भक्ती कशी करायची याबद्दल तुम्ही कधी विचारच केलेला नाहीये. साधी पालखी पण कुठून जात असेल तिथे एवढे हात आतमध्ये आपण लोक पादुकांसाठी घालतो की आपण हा विचार करत नाही की आतमध्ये महाराज तिथे शांत बसलेले आहेत, त्यांचं लांबून दर्शन घेऊया. प्रत्येकाला स्पर्श पाहिजे असतो. इथे आपण चुकतोय असं वाटत नाहीये का याबद्दल आपण कधी विचार केलेलाच नाहीये. कुठच्याही मंदिरामध्ये, कुठच्याही मठामध्ये जेव्हा आपण जातो त्या बहुतांश ठिकाणी तिथे आपल्याला एक कासव दिसतं. कासव, मग या ठिकाणी एक कासव का असतं आपण त्याचा विचार केलेलाच नाहीये. आपण त्याचा विचारच केला नाही. ते कासव आपल्याला शिकवत असतं भक्ती कशी करायची, देवाशी संधान कसं साधायचं. ते आपल्या ठिकाणी असतं. आपण जिथून महाराजांचं दर्शन घेतो तिथे ते असतं. आणि ते कासव सुद्धा महाराजांकडे तोंड करूनच असतं तिथे. आपण काय करतो, त्या कासवाला पाय लागला तर नमस्कार करतो आणि 5-50 वेळा तोंडात मारून घेतो. पण ते कासव का आहे तिथे, कासव आपल्याला नेमका कासवाकडून आपल्याला काय शिकायला मिळेल आपण कधी विचारच करत नाही. भक्तगणो, जगाच्या पाठीवरती कासव हा एक असा प्राणी आहे, या प्राण्याचा जन्म होतो पण त्याची आई त्याला नुसत्या नजरेने त्याचं पालन पोषण करत असते. जसं मानव जातीमध्ये आई आपल्याला दूध पाजते, लहानाचं मोठं करते, खाऊ घालते. कासवाकडे तसं काहीच नाही बरं का. कासव खातं, मोठं झाल्यावरती कासवाला सुद्धा आहार असतो. पण कासवाच्या पिल्लाचा जेव्हा जन्म होतो त्याला कासवाची आई का त्याला दूध पाजते का त्याला काय खाऊ घालते का? अजिबात नाही. फक्त नजरेने ते आपल्या पिल्लाचं पोट भरत असते, फक्त नजरेने. आणि जिथे ते कासवाचं पिल्लू किंवा ते कासव असतं तिथे आपण उभे असतो. त्याची नजर महाराजांकडे असते, आपल्या दैवताकडे असते किंवा गर्भगृहातील त्या दैवतांकडे असते. याबद्दल आपण कधीच विचार करत नाही. आपण महाराजांकडे जातो, महाराजांना नमस्कार करतो आणि मनात आपला असा विचार होतो, अरे आपण थोडं उशीर आलो, जरा लवकर आलो असतो अभिषेकाच्या वेळेला तर अभिषेकाला सुद्धा बसलो असतो आणि आतमध्ये जाऊन दर्शन सुद्धा घेतलं असतं. आतमध्ये जाऊन महाराजांच्या पादुकांना, महाराजांच्या समाधीला स्पर्श केला असता. पण ते स्पर्श करून आपण नेमकं काय असं मिळवतो जे आपण दर्शनाने मिळवू शकत नाही, हा विचार कोणी काहीच करत नाही, कधीच आपण करत नाही. आपण खऱ्या अर्थाने स्वामींवरती प्रेम करत असो, आपण खऱ्या अर्थाने स्वामी भक्त म्हणून म्हणू इच्छित असू किंवा महाराजांकडे गेल्यावरती महाराजांची एकरूप होण्यासाठी तशी जर आपली इच्छा असेल तर खऱ्या अर्थाने भक्त व्हावं लागेल. आणि तो भक्त असा की त्याला आपल्या आईसमोर उभं राहता यायला पाहिजे. आईची नजर जेव्हा आपल्यावरती जाते, आपण त्यांची लेकरं आहोत, आपल्यावरती जेव्हा स्वामी आईची जेव्हा नजर जाते किंवा महाराजांच्या पुढे जाऊन उभं राहिल्यावरती ती निश्चितच ते दर्शनच वेगळं असतं आपलं. ते आपलं दर्शन घेणं जे आहे त्यातच आपण महाराजांशी एकरूप व्हायला पाहिजे. जसं कासव झालेलं आहे, जसं कासवाची आई आहे ती फक्त नजरेनेच त्या कासवाचं पोट भरते. महाराजांची कृपा दृष्टी आपल्यावरती पडल्यावरती आपल्याला ते काय कमी भासणार. त्यासाठी स्पर्श कशाला पाहिजे, त्यासाठी तिथे प्रवेश कशाला पाहिजे, त्याची गरज आहे का? विचार करा. विचार करून नंतर मग तुमच्या मनच तुम्हाला काय सांगतंय. महाराज बोललेलेच ना, अक्कल से खुदा पहचानो, ही तीच अक्कल आहे.
आपण उठसूट गुगल सर्च करतो. आता काय प्रश्न पडला का गुगल आपल्याला सांगतं. पण त्याही पलीकडे जाऊन महाराजांनी आपल्याला अक्कल दिलेली, आपल्याला बुद्धी दिलेली, आपल्याला मेंदू दिलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गुगल सर्च करून मिळणार पण नाहीत. या सगळ्या तुम्हाला तुमची बुद्धीच सांगेल. पण त्या बुद्धीला कधी तुम्ही तो प्रश्न विचारलेलाच नाहीये की मी स्पर्शाच्या पाठी धावतोय, मी प्रवेशाच्या पाठी धावतोय. आणि मी तिथे प्रवेश घेतला, तुझ्या समाधीला दर्शन घेतलं, समाधीला स्पर्श केला, समाधीवरती डोकं ठेवलं, समाधीवरती नाक घासलं, तर मी काय विशेष मिळवणार आहे का? आणि ते विशेष मिळवण्यासाठी आपली वृत्ती पहिली आपल्याला बदलावी लागेल. काल हे कॉमेंट आलं खरं, मी त्यांना ताबडतोब उत्तर दिलं, पण मन काय तृप्त होत नव्हतं. कुठेतरी असं वाटत होतं ते विषय खरोखर खूप गंभीर विषय आहे. आणि तुमच्यासारखे सबस्क्रायबर माझे प्रेक्षक मला कितीतरी विषय देतात, त्याच्या विषयावरती मी बोलतो नेहमी. जे मला वाटतं ते बोलतो, अधिकाराने बोलत नाही. कारण मी एक सामान्य स्वामी भक्त आहे तुमच्यासारखा. मला काय विशेष कळतं असा माझा कधीच दावा नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी विशेष करण्याची गरज सुद्धा नाहीये. तुम्हाला तुमची आई आहे, मला माझी आई आहे, इतरांना सर्वांना प्रत्येकाला प्रत्येकाची आई आहे. आईकडे कसं बोलावं ते आपण एकमेकाला शिकवणार का? आईकडून एखादी गोष्ट कशी घ्यावी ही मी तुम्हाला तुमच्या आईकडून घ्यायसाठी शिकवीन का? नाही शिकवणार. मी फार फार एवढंच सांगू शकतो की माझी ती आई आहे, मी तिच्याकडे कसं मागायचं ते मला समजायला पाहिजे. आणि तेच मी आज इथे करतोय. एक छोटंसं उदाहरण देतो. सबंध दिवसामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं कितीतरी लोकांशी आपलं संधान साधतं. तुम्ही कधी विचार केलाय का? आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती लोकांशी बोललो, आपण किती लोकांशी संधान साधलं. आणि मग दुसरा प्रश्न तुम्ही त्या तुमच्या बुद्धीला विचारा की ह्या सगळ्या लोकांना आपण प्रत्यक्ष भेटलो होतो का? आज प्रत्येकाशी आपण शेक हँड केला होता का? प्रत्येकाला आपण जे रूबरू भेटलो होतो का, फेस टू फेस? तर 10 लोकांशी तुमचं संधान साधलं असेल तर कुठेतरी किमान 7 ते 8 लोकांना तुम्ही फोनवरती बोलले असाल, तुमच्या मोबाईलवरती बोलले असणार. मग त्या मोबाईलवरती बोलून तुम्हाला काही कमी वाटतंय का? तुम्ही विचारायचं होतं ते विचारलं, त्यांच्याकडून जे उत्तर मिळायचं होतं ते उत्तर तुम्हाला मिळालं. त्यांचा सुद्धा जेवढा संतोष व्हायचा होता तो झाला, तुमचा सुद्धा संतोष, तुम्ही दोघंही तृप्त झालात. हेच जर प्रत्येक माणूस जर तुमच्याकडे आला किंवा त्या माणसाकडे तुम्हाला जावं लागलं तर ते किती त्रासदायक होईल. किंवा असं धरून चालेल की तुम्हाला रोज भेटायला एक 100 माणसं येत आहेत, ज्याच्यापैकी 80 माणसं तुमच्याशी फोनवरती संधान साधू शकतात. मग त्यांच्याशी बोलण्यामध्ये काय कमी होत आहे का तुमचं? काहीच नाही. भक्तगण तसंच काहीसं हे. अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थ महाराजांच्या गर्भगृहाच्या समोर जाऊन उभे राहता तुम्ही, ठीक आहे, खूप छान. पण मला विचाराल तर त्याची पण गरज नाही हो. तुम्ही जिथे असाल तिथे जरा महाराजांचं जरी तुम्ही स्मरण कराल तरी महाराजांशी तुमचा संधान साधलं जातं. त्याच्यासाठी तुम्हाला महाराजांच्या तुम्ही राहता तिथल्या मठामध्ये जाण्याची पण गरज नाही. आणि अक्कलकोटमध्ये जाऊन महाराजांच्या समोर उभं राहून तिथे गर्भगृहात प्रवेश घेण्यासाठी मागणी करणं किंवा तिथे आतमध्ये जाऊन समाधीवरती डोकं ठेवून त्या समाधीला स्पर्श करणं काय गरज आहे? एक स्वामी भक्त म्हणून तुम्ही जर खरोखर महाराजांचा सुद्धा विचार करा, काय गरज आहे महाराजांच्या गर्भगृहात जाऊन महाराजांना अगदी स्पर्श करण्याची? काय गरज आहे महाराजांच्या गर्भगृहात जाऊन महाराजांच्या समाधीवरती डोकं टेकण्याची? ते जर केलं नाही तर तुम्ही महाराजांशी संधान साधू शकत नाहीत का? तर तुमच्यासाठी महाराजांची कृपा होऊ शकत नाही का? महाराजांची कृपा निश्चितच होईल. त्यासाठी तुमची वृत्ती योग्य असायला पाहिजे. त्यासाठी योग्य रीतीने तुम्ही महाराजांची भक्ती, जे आपण म्हणतो ना भक्ती, ही भक्ती खूप लांब असते. आधी महाराजांशी एकरूप व्हा. आधी स्वामी महाराजांचं स्मरण द्यायची योग्य रित्या करा. मागणं तर आपल्याला करायचंच आहे,
कारण तोच आपला स्त्रोत आहे. त्यांच्याकडे मागूनच आपल्याला सर्व काय मिळवायचे. मागायला लाजायचं कशाला? तो परमात्मा आहे, तो द्यायलाच बसलेला आहे. आपल्याला त्यांनी प्रापंचिक केलेलं आहे की आपल्याला रोज काय ना काय आपल्याला उणीव भासत असते. रोज आपल्याला काहीतरी वाटत असतं आपल्याला मिळावं. मग मागायचं, अगदी हक्काने मागायचं. पण तो हक्क, ते प्रेम, ती भक्ती ही आधी जागृत करायची. ही जागृत जर होत नसेल तर मग तिथे समोर उभं राहण्यात काही तुम्ही मिळवू शकणार नाही. त्या देवाच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करून सुद्धा काही मिळवणार नाही. अगदी त्या देवाच्या मूर्तीला म्हणा किंवा त्या समाधीला म्हणा, अगदी स्पर्श करा, मिठी मारा, त्याच्यावरती डोकं टेका, नाक घासा, काही 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 मिळवणार नाही तुम्ही. काही तुम्हाला मिळूच शकत नाही. मिळेल तर तो क्षणभरचा तो एक आनंद, इतरांच्या पेक्षा काहीतरी वेगळं एक स्पेशल ट्रीटमेंट मला आज मिळाली. पण त्या आनंदाच्या भरामध्ये तुम्ही नेमकं काय करतायत, तुम्ही जे काही केलंय ते खुद्द महाराजांना आवडलंय का, त्यांना आवडू शकतं का, या विचारापासून आपण कितीतरी लांब गेलेलो असतो. आणि महाराजांची कृपा संपादन आपण कधीच करू शकत नाही. म्हणून भक्तगणो, एक विनंती आहे समस्त भक्तगणांना, आपण अभिषेक करूया, निश्चितच करूया, त्यात एक आपल्याला विशेष आनंद आहे आपल्याला. पण महाराजांच्या गर्भगृहात जाण्याचा हट्ट नको, महाराजांच्या समाधीला स्पर्श करण्याचा हट्ट नको. त्याचं पावित्र्य राखूया. आपण स्पर्श केल्याने त्याचं पावित्र्य राखलं जाणार नाही असं माझं म्हणणं अजिबात नाहीये. पण महाराजांना आधी निवांत बसू द्या. त्यांना कशाला आपण त्रास द्यायचा? ते महाराज आहेत, त्यांना त्याचा काहीच फरक पडत नाही, म्हणून आपण काही करावं. तसंच माझं समाधी मठातील चोळप्पांच्या वंशजांना सुद्धा एक हात जोडून विनंती आहे, त्यांना एक प्रार्थना आहे. बघा, या सगळ्या वाढत्या गर्दीमुळे आज आपल्याला समाधीच्या गर्भगृहात अभिषेक करणं शक्य नाहीये. पूर्वी माणसं थांबायची बाहेर, तुम्ही एकमेकाला विचारायचे तुमचं कितपर्यंत आलेलं आहे, किती वेळ आहे. कारण माझे 3 यजमान आहेत, त्यांना सुद्धा अभिषेक करायचे. मग आतमधले बाहेर यायचे, मग तुम्ही आतमध्ये जायचे अभिषेक करायला. कारण त्याला माणसांचं प्रमाण कमी होतं, स्वामी भक्तांचं प्रमाण कमी होतं, अभिषेक करणाऱ्या इच्छुकांचं प्रमाण कमी होतं. आणि आज बघा, आज तुमच्या घरातल्या प्रत्येकाला तिथे समाधी मठामध्ये येऊन थांबावं लागतं. कारण लोकांची, भक्तांची गर्दी सुद्धा वाढलेली आहे. आज तुम्हाला आतमध्ये त्या गर्भगृहामध्ये समाधीच्या आजूबाजूला बसून अभिषेक तुम्हाला सगळ्यांचे तुम्ही करू शकत नाहीत, कारण गर्दी वाढलेली आहे. उद्याही तुम्हाला दर्शन देणं, प्रत्येकाला ते गर्भगृहात घेऊन जाणं, प्रत्येकाला गर्भगृहात घेऊन जाऊन त्यांना डोक्या टेकण्याची मुभा देणं, त्यांना समाधीचा स्पर्श करण्याची मुभा देणं, हे सुद्धा शक्य होणार नाहीये. तर आताच त्याच्याबद्दल विचार करा. आणि हे सगळं करण्याने तुम्हाला सांगितल्यानुसार लोकांमध्ये चुकीचा संदेश पण जातोय बरं का, हे सुद्धा लक्षात घ्या. तेव्हा समाधी मठातून त्या भक्तश्रेष्ठ चोळप्पांच्या वंशजांना सुद्धा एक हात जोडून विनंती आहे की प्रत्येक अभिषेक करणाऱ्या यजमानांना आतमध्ये घेऊन जाऊ नका, काही गरज नाही. तिथे तुमचा एक अभिषेक होतोच आहे, त्यावरती आपण सगळा व्हिडिओ केलेला आहे. अभिषेकापासून सगळा साज कसा काय चढवतात तो तुम्हीच तो आतमध्ये करा. तो करत असताना किंवा त्याच्यानंतर सुद्धा कोणालाही आतमध्ये प्रवेश देऊ नका. बाहेरून व्यवस्थित दर्शन मिळतं. आणि तसंच भक्तगणांना सुद्धा सगळ्यांना हात जोडून प्रार्थना आहे की त्याचा अठाच करू नका, त्या गर्भगृहात प्रवेश मागू नका, स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीला स्पर्श मागू नका, त्याच्यावरती डोकं ठेकायचा विचार करू नका. महाराजांकडे लांबूनच जेव्हा तुम्ही असे नतमस्तक होता तर खूप काय मिळवता, खूप मिळतं. कारण मनोभावे जेव्हा महाराजांशी कडे तुम्ही जेव्हा एकरूप होता, एकरूप होण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्या कासवाची आई सारखी आपली स्वामी आई सुद्धा आपल्यावरती कृपादृष्टी टाकत असते. आपल्यावरती कृपादृष्टीचा वर्षाव होत असतो. ती कृपादृष्टी संपादन करून घ्या, आतमध्ये प्रवेश मागू नका.
भक्तांनो, हेच सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ झाला. आजचा हा प्रपंच फक्त एवढंच सांगण्यासाठी होता. माझं सांगणं, माझं बोलणं, त्याचा नेमकं अर्थ, या सर्व गोष्टींशी तुम्ही अगदी सहमत व्हाल अशी मी अपेक्षा करतो. सभा मंडपातून महाराजांचं दर्शन घ्या, महाराजांशी एकरूप व्हा. बघा किती काय मिळतंय तुम्हाला ते. महाराजांची कृपादृष्टी संपादन करा, त्यांच्या समोर नतमस्तक व्हा आणि म्हणा श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.